नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. ॲज युजुअल माझी साफसफाई चालू आहे आणि ही आजची आहे स्पेशल साफसफाई. कारण माझ्या शव्याच्या प्रत्येक गोष्टी सॉर्ट आउट करून ठेवायच्या आहेत मला. सगळं मेस पडलेलं आहे. जशी मला शव्या झाली ना, खरोखर सांगू तुम्हाला, म्हणजे मी सांगू शकत नाही, शब्दातही सांगू शकत नाही. तिच्या प्रत्येक गोष्टी मला नीटनेटकं ठेवणं, तिच्या भलं ते अभ्यासाच्या असू दे किंवा तिचे छोट्या-छोट्या कानातले, क्लिपा, तिच्या माळा, अशा तिच्या ड्रेसवरच्या प्रत्येक गोष्टी असू दे, ते मी असं व्यवस्थित ठेवते आणि ते मला फार आवडतं. आणि स्पेशली एक मुलीची आईचं तुम्हाला आता सांगू, तुम्हाला नवीन नाही ते सांगण्या, तुम्ही असं म्हणताल हे काय नवीन आहे, पण ते माझ्यासाठी खरोखर खूप नवीन आहे. जशी श्रव्या झाली ना, प्रत्येक गोष्टी तिच्या मी नीटनेटके ठेवण्यापासून ते मेकअपच्या गोष्टी, मी तर पहिले कधी मेकअपचा मला एवढा वेळ नव्हतं. पण माझं जसं बाळ आलं ना, तसं मला असं व्यवस्थित राहण्याची सवय लागली आणि तिलाही व्यवस्थित ठेवण्याची मला अशी सवय लागलेली आहे. हे बघा, तिच्या ह्या माळा आणि हे असं प्रत्येक गोष्टी मी नीटनेटकं ठेवते. नाही असं नाही, की आणि नुसतं शाळेचंच असं नाही. प्रत्येक तिच्या ॲक्टिव्हिटीच्या गोष्टी म्हणा, तिच्या मेकअपच्या गोष्टी, तिच्या स्कूलच्या गोष्टी, सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करून मी ठेवते आणि ते फार मला आवडतं. आणि अशा जपून ठेवून व्यवस्थित मला त्या भेटतात पण. तिला कधी पण हवं असेल तर, "मम्मा हे माझं दे काढून." तर व्यवस्थित मी काढून देणार आणि ते तिला सापडतं व्यवस्थित. त्यामुळे मला हे ठेवायला फार आवडतं आणि हे माझं हे पॅशनच झाली म्हटलं तर चालेल. चला मग फ्रेंड, बाय बाय.